शक्तीपीठ महामार्गाने शेतकरी देशोधडीला लागणार, आमदार राजूभैया नवघरे यांचा विधानसभेत इशारा. सुपीक जमीन वाचवा, शेतकऱ्यांना न्याय द्या. शक्तीपीठाला राजू नवघरेंचा विधानसभेत विरोध. शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे. आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी बुधवारी विधानसभेत हा मुद्दा जोरकसपणे मांडला. वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील एकूण 40 गावांमधून हा महामार्ग जात असून त्यात वसमत तालुक्यातील 17, औंढ्यातील 7 व कळमनुरीतील 16 गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे सुपीक जमिनींची असून शेतकऱ्यांचा या महामार्गाला प्रचंड विरोध आहे. शक्तीपीठमुळे शेतकरी भूमिहीन होत आहेत. कित्येकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. एकरावरून गुंठ्यावर आलेला शेतकरी आता देशोधडीला लागेल. आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा नवघरे यांनी सभागृहात दिला. हा महामार्ग शेतकऱ्यांच्या विरोधात असून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी अध्यक्षांमार्फत सरकारकडे केली. आमदार राजूभैया नवघरे काय म्हणाले पहा. मी आज ही मुद्दा मांडलेला आहे. वसमत, औंढा व कळमनुरी, वसमत मतदारसंघातील वसमत तालुक्यातील 17, औंढा तालुक्यातील 7 व आमचे मित्र संतोष बांगर साहेब यांच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून 16 गावं त्याच्यात जात आहेत. त्यामध्ये जी सुपीक जमीन आहे त्या सुपीक जमिनीतून हा शक्तीपीठ जात आहे. तिथल्या सामान्य शेतकऱ्यांचा याच्यासाठी प्रचंड विरोध आहे. ज्या विभागामध्ये पाणी आहे, ज्या विभागामध्ये जमीन सुपीक आहे, त्या शेतकऱ्याचे अतोनात हाल त्या शक्तीपीठमुळे होत आहेत. लोक भूमिहीन होत आहेत आणि कित्येक लोकांनी तिथं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत एवढी विनंती करतोय की या वसमत, औंढा व कळमनुरीमधून जो हा शक्तीपीठ जात आहे हा शेतकऱ्याच्या विरोधातला आहे. तिथले सामान्य शेतकरी, जे शेतकऱ्याचे मुलं आहेत ते आताच एकरावरून गुंठ्यावर आलेत आणि हा जर शक्तीपीठ गेला तर ते सगळे देशोधडीला लागणार आहेत. लोकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे या शेतकऱ्या